नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय एकवीरा. मी अजय अंधाडे तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगवरती. तर मित्रांनो, कसे आहात? चांगले असणार आणि चांगले राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा. तर मित्रांनो, कालचा किस्सा असा झालाय ना, काल ऑर्डर होती, म्हणजे कंटिन्यू शो चालू आहेत आपल्याला. 29 तारखेपासून कंटिन्यू चालू आहेत, कंटिन्यू अजूनपर्यंत. तर पार 5 जूनपर्यंत कंटिन्यू. तर कालचा किस्सा असा झाला, मोबाईलमध्ये होती 13% चार्जिंग आयफोनमध्ये, कारण की लाईट पूर्ण दिवस नव्हती. तू का आता केस विंचरते काय? नको नको, फक्त मागची शेंडी आहे ना, नाही मागची शेंडी ना, तिला फक्त सरळ कर. ती गुत्ते, तिला पकडून ये कर, गुत्ते ती. हॅलो, आयो एवढ्याशा केसांमध्ये पण गुत्ता. हा मग ते मुंगरे आहेत ना, गुरमुडले मेंढरू. झाला का? शेंडी बांधू? शेंडी नको बांधू, विसरलंच राहू दे. मस्त मस्त वाटतं ना. गॅस कसं दिसतंय शेंडू. अजून वाढू दिलं. तर मित्रांनो, कालचा किस्सा असा झालाय, म्हणजे कालची डेट 6 मे. 6 मे, अरे सामे पलम 6 मे काम 25 झाला. म्हणजे किस्सा असा झाला, मी बोललो आता घरून शूट करेल मस्त 13% तिथं जाऊन चार्जिंग लावलं, नंतर पुढचा शूट घेईल 13% इथं. तर मी बोललो ठीक आहे, चला आता इथं पण नाही घेत, तिथं जाऊन शूट घेईल ना. काहीतरी 9, 9:30ला आम्ही पोचलो तिथं जाग्यावर. आणि तिथं पोचल्यानंतर तेजू काहीतरी 5-10 मिनिटात आला असेल. तेजू आला ना, तेजूच्या पाठीच काहीतरी 10 सेकंदाचा म्हणजे गॅप. जर तेजू पण अजून 5-10 मिनिटं कुठे थांबला असता ना, तर तेजू पण पूर्ण भिजला असता. एवढा पाऊस ना, एवढा वारं मुरणा बेकार, म्हणजे एवढा वारा सुटला भयंकर. तर आपला साऊंड घेऊन लागला होता आणि एवढा अचानक आला, एकदम अचानक आला, वाटत नव्हता एवढा पाऊस पडेल. तर कालचा जो पाऊस झालाय सगळे ऑल महाराष्ट्रामध्ये झालाय. आणि पूर्ण ठाण्यामध्ये जेवढ्यांचे शो होते ना, तेवढ्यांची वाट लागली साऊंडची, आणि आपला साऊंड पण गेला. विषय असा झाला, एवढा वारा आला ना, जागेवर सगळी धांदल झाली, सगळ्यांची धांदल. का हे उचलू का ते उचलू. 10-15 जण मांडव पकडायला, तो मांडव उडून गेला, शेवटला उडून गेला. जेव्हा आपला बेसला म्हणजे असा बांबू होता ना, जो मांडवाचा बांबू होता ना, तो बांबू बेसला, आपल्या जे साऊंड आहेत ना त्या बेसला टच होता. त्याच्यामुळे पूर्ण मांडव राहिला होता ना, त्या बेसला लागून मी होतो. जर उडला असता ना, तर मी बेस खाली गेलो असतो, डायरेक्ट दरपलो असतो. एवढी बॅड कंडिशन होती कालची ना. पूर्ण भिजलो, सगळा नॉनस्टॉप भिजत होतो पाण्यामध्ये, नॉनस्टॉप पाण्यात भिजत होतो. काहीतरी 11, 11:30 वाजले ना. जसं यांना बोललो बांबू काढा पटकन, बांबू काढला ना, तो डायरेक्ट मांडव खाली पडला ना. प्लस त्याच्यात धोका एवढा होता का व्हॅन चालू होती ना, व्हॅनचा जी लाईन घेतलेली ना, त्याची लाईन ओपन होती, त्याला टेप वगैरे काय नव्हता मारला, फक्त ती मांडवाच्या वरतं होती. जस्ट एवढा म्हणजे अर्धा हाताचा अंतर असेल तेवढ्या वरतं ती लाईन होती ना. जर व्हॅन बंद नाही करत ना टायमाला, तर सगळ्यांना शॉक लागला असता, म्हणजे एवढी बॅड कंडिशन. तर आम्ही आवाज, एक कूलर दिलं फेकून सगळे वाऱ्यानी. हे डायरेक्ट कूलर पण असं पळत होते. बाबा मी बोलो, कालचा जर शूट घेतला असता ना, तर तुम्हाला बघायला भेटला असता काल धांदल काय झाली. तर शेवटी ना 12, 12:30 वाजून गेले. आणि नंतर मग नवरदेवाचा पण थोडासा आता एवढा खर्च केला आहे, आणि त्याच्यानंतर ते बोलतात का नाचायला पण नाही भेटला, काय नाही. शेवटी कसा एवढा खर्च करून पण माणसाचं मन नाराज होतो ना, एवढी फॅमिली वगैरे, एवढे पाहुणे वगैरे आलते. तर नंतर आम्ही डायरेक्ट बोललो, दादा टेन्शन नको घेऊ, भले आपण थाप ना स्नेर वाजू, पण वाजू, तुझ्या हल्दी नाचूच. शेवटी ना परत व्हॅन लावली आणि जे मीड असतात ना, म्हणजे मांडववाल्यांचे जे 2 साऊंड, त्याच्यावर बुलबुल. तेजूबाई पण म्हणजे पूर्ण फायरच होता का. तो पण बोलला का टेन्शन नका घेऊ, वाजवायचं जे वाजत ना. आम्हाला जस्ट ते दाखवले 50,000चा बंडल, 10-10 रुपयाचा तो बंडल, 6 का 7 बंडल असे होते 50,000चे. ते वेगळे, 100चे वेगळे, 50चे वेगळे. ते टीप उडाली ना, जे शेर उडाला ना, तो आहे निलूकडेच आहे अजून शेर. अजून आम्ही हे नाही केला, पाऊस पडत ना, तर गडबडीमध्ये थांबायला पण भेटला नाही.
3 वाजेपर्यंत वाजवला शेवटी नॉनस्टॉप आम्ही 3 वाजेपर्यंत. नंतर पोरं पण आले. 5 शो होते कालचे. 5 शोला वाट लागली. एवढा भारी साऊंड लागला होता. चेक बॅलन्स केला. तेजू आला ना, पाण्याची झोड एवढी बेकार आलं ना मित्रांनो तर तुम्हाला सांगू शकत नाही. आणि 6 मेला ज्यांना ऑर्डर होती ना त्यांनी कमेंटमध्ये सांगा का कोणाकोणाचा म्हणजे असा शोचा जरासा म्हणजे नुकसान झाला. आणि भरपूर झालं असेल. शेवटी कसं साऊंड सिस्टम झाला, मांडव झाला, हे एवढा बेकार ना. प्लस म्हणजे पार्टीवाल्यांचं ज्यांचा जेवढा खर्च त्यांचा पण शेवटी असे आबाळत ना. त्याच्यामुळं शेवटी तो कालचा दिवस. नाही आत्ता पण माहोल बघा पाण्याचा ना. आता पण शोलाच चालू आहे. आत्ता जस्ट एवढ्यात पाणी पडत होता मग पाण्याचा माहोल बघा किती आहे. बघा इकडं पण पाणी भरपूर आहे. बघा पाणी पडतोय. असा किस्सा आहे ना. आता बघू. आता जयेश येतोय मला घ्यायला ना. आत्ताचा कॉल आहे वाशिंदला ना. तेजू पण तिकडनं ठाण्यावरनं निघालाय. बहुतेक जर तेजूला यायला भेटला तर नशीब. कारण की ठाण्यात पण पाऊस भरपूर चालू आहे. तर बघू आता जयेश आला का आपण लगेच निघू. मी देवपूजा करतो मस्त आता. आणि आजचा सध्या साधेच कपडे घातले कारण की काल जेव्हा मी भिजलोय ना पूर्ण रात्र मी ते ओलेच कपडे घालून वाजवलाय पण. आणि घरी आलो तेव्हा ते कपडे चेंज केले, आंघोळ धुतलो तेव्हा जरा बरा वाटला. तर चला मित्रांनो आता जयेश आल्यावर आपण भेटू. मी देवपूजा वगैरे करतो आणि तयारी जर झाली आता बघा टिक्का लावायचे. तर चला मम्मी पण आली ऑर्डरवरून आज ना. एवढे आपले पत्रे असे हालतात ना वारा आल्यावर. बेकार घरात थांबायची इच्छा नाही राहत बाबा. बेकार. तर चला आता जयेश आलो ना. जयेश आपला पॅडवाला तो आला ना का त्याच्यासोबत आपण जाऊ. बघू आता जर आम्हाला पाणी नाही लागलं तर बरं होईल. बाईकवर जायचे ना. छत्री पकडू का मोबाईल पकडू काय समजायला मार्ग. ह्याच कालचा सीन झाला म्हणून मी शूट नाही घेतला. कारण की सगळं भिजलं होतं. आपला रोटो बिटो सगळा भिजला होता. रोटोवर म्हणजे मांडवच रोटोवर पूर्ण सगळा साऊंडवरच पडला. डायरेक्ट उडून गेला. तर चलो आता जास्त बोलत नाही. मी देवपूजा वगैरे करतो. जयेश येईलच आता. तर जयेश आला का मग डायरेक्ट आपण ना एकतर जर पाऊस नाही पडला तर घेतो मी ट्रॅव्हलिंगला शूट. हात पण दुखायला लागला जाम ना. नाहीतर नाही जमला तर मग आपण डायरेक्ट लोकेशनलाच भेटू. तर शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो. खूप मजा येईल. आणि तिथं आज थोडाफार बंदोबस्त आहे. म्हणजे पाणी नाही आपल्याला लागला पाहिजे ना त्याच्यामुळं काहीतरी शेड वगैरे टाकलं जाईल. तर असू दे. फक्त आपला साऊंड लागला पाहिजे व्यवस्थित. साऊंड भिजला आहे पूर्ण आपला. काल बेसच्या मशिनी वगैरे सगळ्या भिजल्या होत्या. त्याला पण चेक करायला वेळच नाही भेटला कारण की लाईटच नव्हती पूर्ण रात्रभर. लाईट नाही अजूनपर्यंत लाईट नाही आली तिकडची. आपली आहे लाईट. तर चला बघू आता भेटू आपण थोड्या वेळात. मी जातो तर देवपूजा करतो, चाय पितो मस्त. आणि माझा पायाचा पण जाम फिट काम झाली. काल पूर्ण असाच उभा पाण्यात भर पावसामध्ये असाच उभा. आणि हाय बेस पकडलेत. असे बेस पकडून होतो ना. लायनरी पडतात ना तर माझा काम झाला असता फिट. प्रेम भाईची आणि देवा आपला साऊंडवाला त्याच्या पण जरासा पायाला लागले लायनरी. तर बघू बघा पाऊस अजून पडतोय. माहोल बघा ना किती आहे पाण्याला. आजची 7 मे. कालचा सामेच झालाय सगळ्यांचा. सामे पुष्पा राज में झुकेगा नहीं साला. सामे झालं सामे. बघा कसं आहे काम. आणि चालूच आहे. चला आता लोकेशनला जाऊ. आला का नाही आला येऊ दे. त्याला भेटतो थोड्या वेळाला. चला तर मित्रांनो फायनली आपला जयेश आलाय. आणि जयेशची अवस्था बघा कशी आहे. जादू बा त्रिपुर आलाय. म्हणजे आता तिथं जाऊन आपण कपडा दया. तर चला मित्रांनो आता आपण निघू आणि भेटू आपण आता. बघू गाडी वस्तू मस्त. तर चला मित्रांनो झाली पुन्हा एकदा भेट आपली ट्रॅव्हलिंगला. बच्चू बघा किती पिल्ला आहे. पाण्याचा भरपूर माहोल आहे मित्रांनो. पाणी पडतोय ऑलरेडी हे बघा दिसतोय. आणि आता आपण चाललो नर्सरीतून चाललोय. कुठल्या नर्सरी मागच्या टाइम नर्सरी फुल ऑक्सिजन हीच ती नर्सरी. आता बघा त्या दिवशी नाईटला शूट केलता पण आता बघा डे थोडासा म्हणजे आहे उजड.
चलो गाईज, आता पोहोचलोय आपण आपल्या लोकेशनला आणि आपल्याला शेड मारून दिले चांगलीच. आणि हा बघा आमचा कीबोर्डवाला, किती पाऊस पडला तरी वाजणार काय. शो थांबता कामा. आम्ही आमचा साऊंड भरून पडू. तुम्ही कुठं जाऊ रात्र. कालची आबाल काय झाली छान बेकार. हे आपला साऊंड वाला, ह्योच साऊंड होता ना आपला विघ्नहर्ता. दाखव लोगो दाखव. हाच साऊंड होता ना आपला काल. चांगलेत लागलेत चांगलेत. आता बघू, आता देवाची कृपा लागो. आता आपली व्यवस्था चालू आहे सध्या. किती पाऊस जरी पडला ना तरी शो थांबता कामा नाही. असा लोकेशन आहे आजचा. पोचलो आपण लोकेशनला आणि नवरदेव दादा तिकडे आहेत. चला आता लावून घेऊन घेऊ आणि तेव्हाच भेटू आपण जरा. तो चलो काही बॅलन्सिंग चालू झाले पण नुसतं सपासप बॅलन्सिंग चालू आहे. तेजू कसा काम आहे. आसपास 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 आसपास. वाजवताना भेटू आपण. तो चलिए शुरू करते हैं.
चलो गाईच फक्त एक तास वाजवला असेल ना, 1 तास 1.5 तास वाजवला, 1.5 तास वाजवला. लगेच पोलिसांची गाडी आले ना, डायरेक्ट बंद म्हणजे बंद. जर आवाज आला सेटअप सकाळ डायरेक्ट कंप्लेंट पण लागल ना, डायरेक्ट सेटअप पण जाईल. वॉर्निंग दिले, वॉर्निंग. ये तो शुरू होने से पहिले खत्म हो गया. सगळं गायब आहेत, कोणीच जिम्मेदारी घ्यायला बघत नाही, कोणच नाही. म्हणून आम्ही आता बंद करतो, जातो जेवतो ना, जातो आता घरी. बघू तरी पण जरा थांबतो 5-10 मिनटं. काय कसा काय पोलिसांची बातचीत चालू आहे. आता तोपर्यंत जेवून घेतो, जेवायला वेळ नव्हता भेटला. फक्त काय 1-1.5 तास वाजवलाय. अजून पिक्चर बाकी होता, यो ट्रेलरलाच खतम झालाय. ट्रेलरच संपवलाय, फक्त ट्रेलरच पैसे झाले. बहुत मजा, भी मजा आएगा ना भिडू, भिलांची नागिनी गाडी. हा चला जेवायला, चला जेवायला, चला जेवू. काल पण अशीच मजा घालवली पाण्याने. तो शूट नाही घेतला म्हणून, नाही तर मग जबऱ्या कॉन्टेंट होता आमच्याकडे आता कालचा. पण जाऊ दे, नको. आम्हालाच माहित काय झाला. त्या अक्षरशः रडकून द्यायला जीव कॉन्टेंट मरून तिकडं मरता वाचला खरोखर. भुकड लोक आम्हाला नाही न घेता आलंच नाही. यो पहिला, यो दुसरा राक्षस. योबा उठला, गल्ला खडे उठला लगेच. चला आम्ही पण जेवून घ्या. घुसादा कुठून, चल ना इथे ना, काही नाही का जेवायला. यो काय नाही बोलतो आधीच. आंबू काहीच उराकला बाजार. नाही वाजवला शेवटी, नाही वाजवून दिला पोलिसांनी. हे बघा उराकला बाजार. तेजू, हे तेजू, हे तेजा उराकला. आरालाच बंद झाला या बाय. या काल अख्ख्या मशनी भिजल्या होत्या आमच्या. मित्रांनो पॅकअप झालाय. मग आता जाऊ दे, आता इथंच एंड करतो मी पण. वाजला सुरू व्हायच्या आधीच बंद झालाय. चला जाऊ दे आता. पाण्याचा पण इश्यू होता थोडासा, लावायला पण थोडा लेट झाला. लेट पण म्हणजे 10 वाजता लागला असेल. म्हणजे चेक करता पावणे 11, 11:30, 12, 1:30, 12:30 आलं पोलीस कंप्लेंट. जे असेल ते असेल, तुम्ही ऐकले असेल क्लिप. जेवण वगैरे आलो आता ना, आता घरी जाऊ. तर नीलू जरा माझ्याशी बात करतोय. टीम मीटिंग चालू आहे त्यांची. या नको चला आता. नको रे त्याची मस्ती, नको रे. आहेत ना 2 पाय तुला चांगलं. चलो गाईज, आता जर व्हिडिओ आवडले असेल, म्हणजे तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल, करा ना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आपण याला 2 बायका घेऊन फिरताव, मेहनत घेता, हे पाय दुखून पण तरी पण करा. सपोर्ट दाखवा. काय बोलतो प्रणया? नवीन मेंबर आहे आमचा. संपा सगळं एंड. ते तारपत्री तेजू आजचा काम ब्रँड आहे ना. पण चला गाईज, घेतो आता राजा. गुड नाईट, बाय बाय, टेक केअर, शुभरात्री. भेटू आपण असं पुढच्या कडकवाला ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.